पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणी आरोपीला संज्ञान म्हणून ग्राह्य धरावं पुणे पोलिसांचा अर्ज। आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची कलम लावणार फडणवीसांची माहिती। 12वीची परीक्षा पास झाल्यानंतर आरोपी अग्रवाल आला होता पार्टीसाठी। आरोपीचं वय 17 वर्ष 8 महिने असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही। लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी। बच्चू कडूंना महायुतीला घरचा आहे। लोकसभा निकालाआधीच महायुतीत वादाची ठिणगी। मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा श्रीरंग बारणेंचा आरोप। 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा मोठं आंदोलन होईल। मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम। तर जरांगे 4 जूनला अंतर्वालीत पुन्हा उपोषण सुरू करणार। राज्यात 12वीचा निकाल 93.97%। तर यंदाही निकालात मुलींचीच बाजी। कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51% निकाल। तर मुंबईत सर्वात कमी 91.95% निकाल। छत्रपती संभाजीनगरच्या लेकीची 100 नंबरी कामगिरी। 12वीच्या परीक्षेत मिळवले 100% गुण। तनिषा बोरावणीकरीचं कौतुकास्पद कामगिरी। भाजप नेते स्वतःला देवाहून मोठे समजतात। अरविंद केजरीवालांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। महापालिकेचे नाले सफाईचे आकडे खोटे। आयुक्तांनी नाल्यावर येऊन पाहावं आशिष शेलार यांचं आयुक्तांना आवाहन। बीड लोकसभा निवडणुकीत कुठेही बोगस मतदान नाही। बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचं स्पष्टीकरण। बीडमध्ये बजरंग सोनवणेंनी केली स्ट्रॉंग रूम। मतमोजणी केंद्राची पाहणी। परळीचे तहसीलदार काही अधिकाऱ्यांना मतमोजणीपासून दूर ठेवा सोनवणेंची मागणी। जळगाव जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेत मुलींची बाजी। यंदा देखील जिल्ह्यात 96% मुली उत्तीर्ण तर 93% मुलं उत्तीर्ण। 12वी परीक्षेत लातूर विभागीय बोर्डात यंदाही मुलींची बाजी। लातूर विभागाच्या निकालात 2% वाढ। शिरूरच्या पारगावात आढळराव पाटलांच्या विजयाचे बॅनर। निवडणूक निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये उंखरणादरम्यान महादेवाचं मंदिर सापडलं। मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। पैठणमध्ये पाण्यासाठी नागरिक आक्रमक। नागरिकांचं नगरपालिकेसमोर आंदोलन। तातडीनं पाणी पुरवठा करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।